नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे। जी24 तासच्या कृषी सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण गेल्या काही तासांपासून वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतोय। शेतीची तंत्रज्ञान असेल, आधुनिक शेती असेल किंवा सरकारची धोरणं याविषयी आपण चर्चा केली दोन मान्यवरांची। आणि आता एक विशेष चर्चा आपल्याला करायची आहे आणि ज्यासाठी काही विशेष पाहुणे आपल्यासोबत आहेत। म्हणजे शेतीबद्दल चर्चा करताना राजकीय चर्चा व्हायला नको, म्हणजे शेतीबद्दलची राजकीय चर्चा, नाहीतर महाराष्ट्रात सध्या रोज सकाळी 9 वाजल्यापासूनच राजकीय चर्चा सुरू होत असतात, त्या दिवसभर चालतात आणि भाजपच्या भाषेत सांगायचं झालं तर एक नरेटिव्ह सेटिंगची चर्चा दिवसभर सुरू असते। पण शेतकऱ्याच्या नरेटिव्हचं काय याच्याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत। शेतकऱ्यांची ध्येय धोरणं सरकार नक्की काय करतं आहे, म्हणूनच या विशेष पॅनलमध्ये आज आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आपल्यासोबत आहेत युवा शेतकरी नेते ज्यांनी नुकतीच एक निवडणूक गाजवली ते आमचे मित्र रविकांत तुपकरजी, आणि दौंडचे आमदार जे सरकारची भूमिकासुद्धा आपल्यासमोर मांडतील ते आमदार राहुल कुल आपल्यासोबत आहेत। त्या तिन्ही मान्यवरांशी आपण सरकारच्या धोरणाबाबत चर्चा करणार आहोत की सरकारी धोरणांमध्ये शेतकरी नक्की कुठे आहे, शेतकऱ्याबद्दलच्या योजना फक्त कागदोपत्रीच राहतात का, किंवा शेतकऱ्याबद्दल कळवळा दाखवताना सरकार खरंच तेवढं सिरियस असतं का, या सगळ्या मुद्द्यांचा आपण याच्यामध्ये समावेश करणार आहोत। सदाभाऊ, तुमच्यापासून सुरुवात करतो। तुमच्या नावातच भाऊ आहे, लाडका भाऊ झाला आहे, लाडकी बहीण झाली आता राज्यामध्ये, लाडका शेतकरी कधी होणार आहे? म्हणजे शेतकऱ्यासाठी सगळं करतात पण तरी शेतकऱ्याची दैना काही थांबत नाहीत। शेतकरी लाडका आहे की नाही नक्की सरकारचा? ऑन आहे बोला। मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतो की कृषी सन्मान 16 आणि त्या माध्यमातून गावगाड्याच्या चर्चा आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं घडवून आणल्यात, त्याबद्दल मनापासून आणि राज्यातल्या शेताभातातल्या राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतो, स्वागत। एक आहे की सरकार हे कोणाचंही असो ते लोकप्रियतेच्या दिशेनं धावत असतं आणि एका बाजूला लोकप्रियतेच्या दिशेनं धावत असताना लोकांना काय आवडतं हे बघून धोरणं ठरवली जातात। कारण शेवटी सरकार चालवताना प्रत्येक घटकाचं समाधान करणं आणि सत्ता अबाधित ठेवणं हे प्रत्येक सरकारचं काम असतं। आणि म्हणून मला वाटतं की अनेक योजना, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, अलीकडच्या मोठ्या चर्चेच्या ठरलेल्या ह्या योजना आहेत। मला वाटतं की लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भामध्ये मी एवढं म्हणेन की आमची माऊली श्रम करते आणि त्या श्रमाचा कुठंतरी तिला बोनस हा समाजानं दिला, सरकारनं दिला, तर त्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही। कारण ज्यावेळी घरचा करता पुरुष बाहेर जातो त्यावेळी त्याला सक्षमपणानं श्रम करायला उभा करण्याचं काम ही घरची माऊली करत असते। आणि म्हणून मला वाटतं की तिला ती एक भेट आहे आणि त्यानं फार मोठं बजेट या देशाचं काहीतरी किंवा राज्याचं कोलमडणार आहे असं काही परिस्थिती नाही आहे। कारण या राज्यामध्ये अनेक मोठी मोठी वतनं आहेत की जी सरकारमधून उभा राहिली आणि करोडो रुपयाची वतनं काहींनी घशात घातली, काहींनी माती केली। त्यामुळे सामान्याच्या घरामध्ये 2 पैसे आलं तर मला वाटतं काही दुःख वाटावं असं काही ह्यात दिसत नाही। प्रश्न हा आहे की आपण ज्या दिशेनं या ठिकाणी चर्चा करत आहोत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, आपल्याला खऱ्या अर्थानं गावगाड्यामध्ये शेताभातामध्ये राबणारा जो शेतकरी आहे तो सुद्धा एक उद्योजक आहे, त्याला सुद्धा सन्मानानं जगता आलं पाहिजे, ही भावना आपल्या मनामध्ये सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे। दुर्दैवानं जो काही आपण उच्च अभ्रू स्तर म्हणतो किंवा वरचा स्तर म्हणतो, त्यांच्या मनामध्ये अशी काय एक कोणतरी आमच्यासाठी 2 वेळचं जेवण आमच्या ताटामध्ये येत आहे आणि त्यासाठी घाम गाळत आहे, ही भावना आमच्या मनामधली अगदी मध्यमवर्गीय असो किंवा उच्च अभ्रू असो त्यांच्या मनातनं ती निघून गेलेली आहे। एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देईन की 1970 साली गव्हाच्या क्विंटलची किंमत 76 रुपये होती
आणि त्यावेळी नोकरदाराचा पगार हा महिन्याला 25 रुपये, 35 रुपये, 40 रुपये होता. म्हणजे गव्हाची किंमत डबल होती. पण आज जर तुम्ही बघितलं 60-65 वर्षानंतर तर गव्हाची किंमत 40% वाढली आणि 35 रुपयेचा पगार हा 160% वाढला, 160 पट झाला. आणि शेतमालाची किंमत, गव्हाची किंमत 40 पट झाली. अगदी प्राध्यापकाचा पगार जर आम्ही मोजायला गेलो तर तो 200% वाढला, 200 पट वाढला. आणि मग आत्महत्या प्राध्यापकाची होत नाही, आत्महत्या IAS अधिकाऱ्याची होत नाही, आत्महत्या तहसीलदारची होत नाही, आत्महत्या शेतकऱ्याची होती. त्याचं कारण त्याच्या पठीमध्ये जर शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव जर 200 पट वाढला असता तर आज गव्हाच्या क्विंटलची किंमत 14,000 झाली असती. मग 14,000 झाली असती तर मग महागाई वाढली असती. म्हणजे इकडे एका बाजूला 200 पट पगार वाढला, त्यानं काही आमची चलन महागाई वाढ होत नाही आहे. पण शेतकऱ्याला द्यायचं म्हटलं की लगेच महागाईचा डांगोरा खऱ्या अर्थानं पिटला जातो. आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतीमधून 80%च्या आसपास शेतीवरचा भार देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो आता नाइलाजानं 40%वरती आलेला आहे. त्याला मार्ग सापडत नाही म्हणून तो शेतीमध्ये आहे. मार्ग सापडला तर तो शेतीमधून बाहेर पडायसाठी तो धडपडत आहे. आणि म्हणून एक मी गोष्ट घेईन की मी त्याच्यावर बऱ्याच वेळा बोललो. जी, या देशाची लोकसंख्या 140 कोटी असेल, 150 कोटी असेल. 80 कोटी लोकांना आम्ही धान्य फुकट देतो खायला. का तर ते 80 कोटी लोक 2 वेळचं जेवणा एवढं सुद्धा कष्ट करू शकत नाहीत, श्रम करू शकत नाहीत किंवा त्यांना श्रम करता येत नाही. माझ्यासारख्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो, या देशामध्ये 80 कोटी लोक हे लुळे पांगळे आहेत का? हे मुखे बहिरे आहेत का? ह्यांना चालता येत नाही का की यांना आपल्याला पोसावं लागतं? आणि जर 60% लोकांना फुकटच्या धान्यावर जर पोसावं लागत असेल तर हा देश समृद्धीच्या मार्गानं कसा काय जाऊ शकतो? आज जर बघितलं सगळी सरकार, कारण मी आहे सरकारमध्ये, तुम्ही म्हणणार भाऊ स्पष्ट का बोलत आहेत, तर मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी माझ्या बापाच्या बाजूनं बोलणार, जिथं माझा बाप घाम गाळतोय त्याच्या बाजूनं मी बोलत राहणार. आज सगळं शेतकऱ्याचं फुकट वाटायचं चाललेलं आहे. कोण गहू देत आहे, कोण तांदूळ देत आहे, कोण त्याल देत आहे. शिवभोजन, कुणाला उपाशी ठेवायचं नाही. अरे शिवभोजन तुम्ही म्हणजे आमच्याच ज्वारीची चपाती देता, आमच्याच डाळीचं पिठलं देता, आमच्याच भाताचा तांदळाचा भात देता. म्हणजे शिवभोजनमध्ये तुम्ही आमचं देता, पण जो शिवभोजन करतो त्याला कपडा लागत नाही का? त्याच्या लेकरा बाळांना शिक्षण लागत नाही का? त्याच्या लेकरा बाळाला औषध उपचार लागत नाही का? का त्याला फक्त शिवभोजनच लागतं? म्हणजे शेतकऱ्याचा माल फुकट वाटायचा आणि आपण शाबासकी घ्यायची. म्हणजे खऱ्या अर्थानं शेतामध्ये राबणारा शेतकरी हा गुलाम आहे, ही भावना सगळ्याच राज्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. आणि उद्योजकांना, एकच मिनिट, उद्योगपतींना तर आनंद आहे, कारण जेवढी शेती तोट्यात ठेवता येईल तेवढा शेतीवरचा सगळा भार, शेतीवरची लोक उठून शहराकडे येतील आणि उद्योगपतीच्या दारात उभा राहतील. अरे बाबा 10 रुपये महिन्याला पगार दिलास तरी चालेल, पण मला नोकरी दे. कारण शेतीवर भागत नाही म्हणलं की त्याला उद्योगपतीच्या दारात उभा राहावं लागतं. म्हणजे एका बाजूला उद्योगपतींना शेतकऱ्यांची लेकरं कच्चा माल म्हणून पुरवठा करण्याची एक यंत्रणा या देशामध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहे. पण मग सरकार वारंवार येतात. म्हणजे मी खरं तर जाणार होतो पुढच्या दुसऱ्या शेतकरी नेत्यांकडे, पण आज भाऊंनीच सरकारबद्दलची भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली आहे. राहुलजी, तुम्ही आहात सध्या तुमच्या सरकारमध्ये, हे सरकारबद्दल सांगतात की सरकार फुकट वाटण्याचं काम करत आहे, शेतकऱ्याला कमी लेखण्याचं काम होत आहे.
योजना सगळ्यांसाठी आहेत, पण शेवटी शेतकऱ्याला कुठेतरी टेकन फॉर ग्रांटेड, शेतकऱ्याला गृहीत धरलं जातं आहे, असाच एकंदर त्यांच्या बोलण्याचा सूर आहे. सरकार कुठलीही होत, राज्यकर्ते कुठल्याही पक्षाचे होत, सगळ्यात शेवटी दुर्लक्षित राहतो तो शेतकरी आणि बळीराजा. सदाभाऊंनी जे सांगितलं तो त्यांचा अनुभव खूप मोठा आहे, परंतु काही गोष्टी सकारात्मक निश्चितपणे मागच्या काही वर्षामध्ये घडलेल्या आहेत. जी. आणि त्याच्यामध्ये मी जे पाहतो मागच्या 8-10 वर्षामध्ये सगळ्यात मोठं काम राज्यामध्ये दोन्ही सरकारचं म्हणजे केंद्राचं आणि राज्याचं चालताना पाण्यासंदर्भातले काही महत्त्वाचे निर्णय हे मागच्या 8-10 वर्षामध्ये झाले. त्याच्यामध्ये जलयुक्त शिवारचा फायदा हा जिरायत भागामध्ये होतोय हे जरी खरं असलं तरी त्याच्याबरोबर काही खूप मोठ्या महत्त्वाकांक्षी योजना या जलसंपदा विभागानं हाती घेतल्या. राज्यानं त्याला मदत केली, कमी पडलेला निधी केंद्रानं दिला आणि त्यामुळे शेतकरी जर सगळ्यात प्राथमिक गरज जर शेतकऱ्याची काय असेल तर ती पहिली गरज म्हणजे पाण्याची आहे. जी. आणि मी सातत्यानं त्याच्यामध्ये सभागृहामध्ये मागणी करताना पाण्याच्या जी काही शेतीच्या पाण्याच्या योजना यासाठी निधीची तरतूद वाढवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत होतो आणि केंद्रानं सुद्धा या संदर्भामध्ये सकारात्मकता दाखवल्यामुळे अतिशय चांगलं काम त्या संदर्भामध्ये चालू आहे आणि त्याचा फायदा त्याचे म्हणजे ज्या प्रोजेक्टला आपण तो निधी देतो त्याचे रिटर्न्स शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत ही वस्तुस्थिती आहे. माझ्या मतदारसंघातील मुलं इथं आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये यावर्षी दुष्काळी 40 तालुक्यापैकी एक तालुका आहे. जी. परंतु जलसंपदा विभागाचं चांगले नियोजन झाल्यामुळे मला एकही गुंठा शेती आमच्याकडे जळू शकली नाही. ते जलसंपदा विभागाचं शासनाच्या केलेल्या चांगल्या कामाचं यश होतं. त्याचं उदाहरण माझाच मतदारसंघ आणि यावर्षीची तिथली परिस्थिती आहे. परंतु हे जरी घडत असलं तरीसुद्धा अजून काही गोष्टींच्यावर शासन अतिशय गांभीर्यपूर्वक काम करत आहे. त्याच्यामध्ये जे अतिशय छोटे छोटे विषय आहेत म्हणजे पांदन रस्ते आहेत, शासकीय जमीन आहे, लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण केले, शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही असून तर अगदी विजेच्या कनेक्शनपर्यंतची प्रश्न लोकांचे होते. आणि मी सभागृहामध्ये मागच्या 8-10 वर्षामध्ये काही गोष्टी मांडल्या की शहरामध्ये तुम्ही कोट्यवधी रुपये रस्त्याला देत आहेत, आज 70 वर्षानंतर सुद्धा काही घरांना रस्ता नाही वस्तुस्थिती आहे. आपण दुसऱ्या बाजूला विजेचं कनेक्शन शहरामध्ये 1 दिवसात देतो. एक काळ असा होता 5 वर्षापूर्वीचा की कदाचित त्यावेळी 5-5 वर्ष लोकांना विजेची कनेक्शन मिळत नव्हती. दुसरी बाजू होती पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन तुम्ही शहरामध्ये एका दिवसात देता, ग्रामीण भागामध्ये काही भागामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नाही 70 वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर वस्तुस्थिती आहे. परंतु हळूहळू घडत गेलं, ग्रामीण रस्ते होत आहेत, पिण्याच्या पाणी पुरवठा योजना खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि विजेची कनेक्शनसुद्धा तातडीने दिली जात आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर आउटले वाढलेत आणि त्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला की बरेचसे प्रश्न गतिमान होत आहेत ही परिस्थिती आहे. परंतु सदाभाऊ बऱ्याच वेळेला प्रश्नावर बोलतात, त्यांचं मनोगत बरोबर आहे, परंतु त्याच्या सोल्युशनवर आता आपण बोलण्याची आवश्यकता आहे. जी. मी सभागृहामध्ये एक प्रश्न सातत्यानं मांडला, मला वाटते तो बऱ्याच वेळेला किती लोकांना कळेल हा माझा पहिला प्रश्न असतो की शेती माल जो काय त्याच्या दरासंदर्भामध्ये एक मंत्रालय त्या ठिकाणी होण्याची मागणी मी सातत्यानं करतोय. म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं जे काही गणित आहे त्याच्यावर शेतीचं दराचं गणित अवलंबून असतं. साखर उद्योगामध्ये मी 23 वर्ष काम करतोय. साखर अतिरिक्त होणं हा खूप वर्षाचा प्रश्न आहे. त्यामध्ये शासनाची धोरणं ही चुकतायत ही वस्तुस्थिती आहे आणि ती योग्य व्हावी म्हणून आम्ही एक 10-12 लोक मागचे 5-7 वर्ष माननीय अमित भाईंच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करतोय. मी 23 वर्ष साखर चळवळीमध्ये आहे. मी जबाबदारीनं सांगतो या 5-7 वर्षामध्ये जे दूरगामी अतिशय महत्त्वाचे निर्णय झाले सदाभाऊन आमचेही बऱ्याच वेळेला वाद झालेले आहेत. शेतकरी संघटना ते आणि कारखानदार म्हणून आम्ही, परंतु शेवटी शेतकरी हाच या सगळ्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. एक परिस्थिती अशी होती की आपण ऊसाचे दर निश्चित केले परंतु साखरेचा दर निश्चित केला नव्हता. तो मागच्या शासनानं केला. साखर चळवळ स्थिरावली. इथेनॉलचं धोरण आणणं आवश्यक होतं. इथेनॉल निर्मिती चालू होती परंतु दूरगामी धोरण नव्हतं. इथेनॉल निर्मिती झाल्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न कमी झाला. त्या माध्यमातून मदत झाली आणि एक साखर चळवळ स्थिरावली. आणि जर शेतीमालाच्या संदर्भातलं मंत्रालय झालं तर या संदर्भामध्ये कोणतं पीक जादा होतंय, कोणतं पीक कमी होतंय, कोणतं आयात करावं, कोणतं निर्यात करावं याची फारशी काही सुसूत्रता वेगवेगळ्या विभागांमध्ये शासनाच्या नाही.
पण राहुलजी, तुम्ही जो मुद्दा म्हणतायत, रविकांत तुपकरांकडे मुद्दा घेऊन त्याचं हेच सांगतायत, सदाभाऊंचं तर नाराजी त्यांनी तुम्ही ऐकलीच, एकेकाळचे तुम्ही सहकारी राहिलेला आहात. राहुलजी म्हणतात की परिस्थिती बदललेली आहे. माझं म्हणणं आहे की राज्यकर्ते बदलत असतात, पण शेवटी मगाशी पण आपण ऐकलं, तुम्ही सुरुवातीपासून आहात रविकांतजी, तुम्ही कार्यक्रम बघतायत, पाशा पटेल सांगत होते की शेवटी जगाचा पोशिंदा म्हणून तो अजूनही त्याच्या गर्तेतून बाहेर निघत नाही. तुम्हाला पटतं सरकारने आता यांचं म्हणणं की काही दिवसांमध्ये परिस्थिती बदलली आहे, खरंच बदलली परिस्थिती धोरणं बदलल्यामुळे? परिस्थिती बदलली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या, शेतीतून लोक बाहेर पडले नसते. आणि मला असं वाटतं तंत्रज्ञान किती जरी पुढे गेलेलं असलं, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा, चंद्रावर जा, मंगळावर जा, हा 5 स्टार हॉटेलमधला कार्यक्रम जगातला प्रत्येक माणूस पाहू शकतो, एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. पण अजूनही ज्वारी, बाजरी, गहू टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात तयार करण्याचं तंत्रज्ञान तयार झालेलं नाही आहे. त्याच्यासाठी आमच्या वावरातच यावं लागतं आहे. त्याच्यामुळे शेती जपणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. की बेसिक गोष्ट अशी, तुम्ही पहिल्या वर्गातल्या पोराला जरी प्रश्न विचारला गावाकडच्या की तुझ्या बापाच्या गरिबीचं कारण काय, तो पहिल्या वर्गातला पोरगाही सांगेल की उत्पादन खर्चाच्या आधारित आम्हाला जर भाव मिळाला, आम्ही ठरवून आमचं पोरगं जपानला टाकायचं का, पोरगी अमेरिकेला टाकायची का, पुण्याला शिकायला टाकायचं, तर आम्हाला ठरवू द्या ना तुम्ही. म्हणजे इकडे शेतीमालाच्या भावामध्ये लाखांना आमचा खिसा आणायचा आणि त्याच्यातले 1,500 काढून लाडक्या बहिणीला द्यायचे. असं नाही चालणार ना. माझं आता मी सोयाबीन पट्ट्यातनं येतो, मी दरवर्षी सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर आंदोलनं करतो, सरकारबरोबर चर्चा करतो, धोरणात्मक गोष्टीवर आम्ही सरकारला काही सुचवतो. तर आता उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो, 1 एकराचा सोयाबीनचा खर्च गेल्या वर्षीचा आहे जवळपास 36,000 रुपये एकराचा. 1 एकरात 5 पोते सोयाबीन सरासरी झालं मागच्या वर्षी आणि 4,000चा भाव आहे. 4×5 = 20, लावले 36, आणले 20. आणि मग काय सुधारणा करता आणि काय जगता? कापसाचं तुम्हाला तसंच सांगतो, 1 एकराचा मागच्या वर्षीचा कापसाचा खर्च 40,000. 1 एकरामध्ये कापूस होतो सरासरी 5 ते 6 क्विंटल, भाव 6,000, 6×5 = 30, लावले 40, आणले 30. म्हणजे आता हे हॉटेल एवढं 5 स्टार हॉटेल फायद्यात आहे म्हणून चालवतात. याला जर चालवायला खर्च जर 1 कोटी असेल महिन्याचा आणि याच्यातनं 25 लाख येणार, हॉटेलचा मालक आत्महत्या करा. इतकं बेसिक गोष्ट आहे ही. मला असं वाटतं शेतीला जर तुम्ही उद्योगाचा दर्जा देत असाल, शेती हा निर्मिती होते ना, तिथं मल्टिप्लाय होते, म्हणजे तो कारखाना आहे. कारखान्यांना जसं आता कुलसाहेब बोलले, कारखान्यांना ज्या ज्या सुविधा सरकार पुरवतं, बेसिक गोष्टी, पायाभूत सुविधा, त्या पहिल्यांदा आम्हाला कारखाना म्हणून, उद्योग म्हणून तुम्ही पुरवायला पाहिजे. एक तर पूर्ण वेळ वीज, सिंचनाची सोय, शेतात जायला रस्ता, नवं तंत्रज्ञान. जसं जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनला इथं लावायला परवानगी नाही आहे भारतामध्ये, पण जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनचे अमेरिका, ब्राझीलमध्ये एकरी 34-44 क्विंटलचं उत्पादन देते. त्याचं तेल तुम्ही आणून इथं खाता, त्याची सोयाबीन तुम्ही इथं आयात करता, पण ते सोयाबीन लावायला परवानगी नाही. मग पर्यावरणवाद्यांचं प्रेम उफाळून येतं पुन्हा मध्येच, किंवा मग ते मध्येच कोणीतरी रिट पिटिशन दाखल करतं. सरकारची पण भूमिका त्या बाबतीत दुटप्पी आहे. आमचं म्हणणं आहे, एका बाजूला तुम्ही खुलीकरणाच्या गोष्टी करता, सरकार खरेदी करत नाही, मग खुलीकरणाच्या गोष्टी करताना आमच्या पायात बिड्या कशाला टाकता? सोयाबीन आयात का करता? दरवर्षी सोयाबीनचं उत्पादन आहे 100 लाख ते 1.25 लाख मेट्रिक टन. 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन देशामध्ये उदाहरणार्थ तयार होतं. त्यामध्ये 1 किलो सोयाबीन जर का क्रश केलं तर त्याच्यातनं 18% तेल बाजूला जातं आणि 82% DOC निघते. 100 लाख मेट्रिक टन जर सोयाबीन देशामध्ये दरवर्षी सरासरी तयार होतं तर त्यातलं 18% तेल बाजूला गेलं की 82 लाख मेट्रिक टन DOC तयार होते. आपल्या देशाचं DOCचं कन्झम्पशन आहे 60 ते 65 लाख मेट्रिक टन. मग ही DOC वापरली कशात जाते? हे पोल्ट्रीचं खाद्य आणि फिशरीचं खाद्य म्हणून, फिशचं खाद्य म्हणून वापरलं जाते. उरलेली DOC तुम्ही निर्यात करा, ज्याला डिमांड आहे परदेशामध्ये. तुम्ही निर्यात का करत नाही? आपली DOC ऑर्गॅनिक आहे. हे अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने याचा निकाल दिलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही निर्यात बंदी लादता, भरमसाठ तेल आयात करता. एक काळ असा होता की तेल आयात करायची गरज नव्हती, 1.25 लाख कोटीचं तेल आता आपण आयात करतोय दरवर्षी. आणि तुम्ही तेलबियांना प्रोत्साहन देणार नाही, कडधान्याला प्रोत्साहन देणार नाही. बेसिक गोष्ट अशी आहे की शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारित भाव देणं, आणि इकडे जर का महागाई वाढणार असेल तर त्याचा समतोल सरकारने वेगळा फंड उभा करून काय करायचं ते सरकारने करावं. पण शहरी लोकांना स्वस्तात मिळालं पाहिजे अशी भावना जर का तुमच्या मनात असेल, म्हणून उत्पादक मारायचा पण विशिष्ट वर्ग जोपासायचा, हे चालणार नाही. मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी सुद्धा राजकीयदृष्ट्या जागरूक झालं पाहिजे.
शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक जोपर्यंत उभी होत नाही तोपर्यंत कोणताही राजकारणी याच्यावर सिरियसली विचार करत नाही. भाऊ, तुम्ही इतकी वर्ष शेतकरी संघटनेत आहात, तुम्ही शेतकऱ्याची वोट बँक करा म्हणजे आत्ताची गोष्ट नाही. अनेक संघटना उभ्या राहिल्या, आपण शरद जोशींपासून सगळं बघतोय. शेतकऱ्यांच्या संघटना उभ्या राहतात, आंदोलन करतात. पण तुमच्यासारखे नेते जेव्हा तुम्हाला नेहमी हा प्रश्न विचारत होतो, सत्तेत तुम्ही आल्यावरती मग तुमच्यातला कार्यकर्ता कुठे जातो, तेव्हा तुम्ही सरकारला प्रश्न का विचारत नाहीत? तेव्हा तुम्ही सत्तेत होतात, कृषी मंत्री होतात, महत्त्वाचं खातं तुमच्याकडे होतं. तुम्हाला सांगू शकाल का बाबा की मी होय होतो आणि मी शेतकऱ्यासाठी उभा राहू शकलो, या धोरणांमध्ये मी सरकारच्या विरोधात आवाज उठवू शकलो? तुमच्या एक लक्षामध्ये येईल की रविकांत जे बोलला, शेतकऱ्याची वोट बँक होणं अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये निवडून जाणारे लोकप्रतिनिधी जे आहेत हे 60% शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून जात असतात. आपण शहरामध्ये 40% आपण जरी लोकप्रतिनिधी पकडले तर. पण शेतकऱ्याचं झालं कसं की शोले पिक्चर सारखं शेतकऱ्याचं झालं. शोले पिक्चर सारखं कसं आहे की पूर्वीच्या काळामध्ये शोले पिक्चर मधला गब्बर सिंग ओळखू याचा, कारण तो घोड्यावर बसून याचा, काकाला बंदूक असायची, खांद्यावर घोंगडा असायचं, तो हवेत गोळीबार करायचा, लोकांना गोळ्या मारायचा, घरदारं लुटायचा आणि तो ओळखू याचा. पण आजच्या राजकारणातला जो शोले पिक्चर आहे यातले गब्बर सिंग ओळखू येत नाहीत, कारण ते कपडे आमच्यासारखेच घालतात, बोलतात आमच्यासारखेच, दिसतात आमच्यासारखेच. आणि ज्यावेळी आम्हाला लुटलं जातं त्यावेळी आम्हाला कळतं की हा गब्बर सिंग होता, पण तोपर्यंत आमचं खळं मोकळं झालेलं असतं. दुसरा असा आहे की राजकारणाची सगळी जर उतरंड तुम्ही बघितली तर शेतकऱ्याचं भलं करतो म्हणून अनेक आमच्यातलेच गब्बर सिंग पुढे आले. मग कुणी साखर कारखाना काढला, दूध संघ काढला, बँका काढल्या, कर्ज मिळायला लागलं, लेकराला नोकरी मिळायला लागली. मग कोण म्हणला शेताला पाणी आणतो, रस्ता आणतो. आम्हाला वाटलं ह्यातनं भलं होईल, ह्यातनं भलं होईल, ह्यातनं भलं होईल. परंतु एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माझा बाप गरीब का, हे मात्र कुणी सांगितलं नाही. आणि म्हणून रवी म्हटला ते बरोबर आहे की जागतिक बाजारपेठेमध्ये आम्हाला 2 पैसे मिळत असले तर तुम्ही महागाईच्या नावाखाली लगेच निर्यात बंदी करता आणि मग बाजारभाव पाडला जातो. माझा फुकट घालायला विरोध नाही आहे, परंतु जगाच्या बाजारपेठेमध्ये आहे तो भाव मला मिळाला पाहिजे. आणि मी म्हणतो 80 रुपये किलो कांदा झाला. 80 रुपये कांदा 5 माणसाला 1 किलो कांदा घेतला तर सर्वसाधारणपणे 1 किलो कांदा 5 दिवस जातो. अरे 5 दिवस जात असेल तर रोज 200 ग्राम कांदा लागला, म्हणजे कांद्यावर तुमचं बजेट 4 रुपये आहे. 5 माणसावर बजेट जर आपण विभागलं तर 80 पैशाचं बजेट कांद्यावर खर्च करायला नको तुम्हाला. कांदा खाऊ वाटतो या, पण नाही, तो 15 रुपये किलोनं मिळाला पाहिजे, 20 रुपये किलोनं मिळाला पाहिजे. म्हणजे मध्यमवर्गीय माणसाला जपण्यासाठी खऱ्या अर्थानं गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा आम्ही बळी दिला. एक उदाहरण देतो. आता सोयाबीनचं रवीनं चांगलं आकडेवारीमध्ये मांडलं. 1 किलो तेलाची किंमत किती आहे? 130 रुपये. आणि 80 मिली देशी जी क्वार्टर मिळते देशी दारू, तिची किंमत मात्र 150 रुपये. अरे बाबा, 90 मिली क्वार्टर जी आहे देशी दारूची तिला तुम्ही 125 रुपये देता या, आणि आमच्या 100 मिली गोडे तेलाला सोयाबीनच्या 130 रुपये देता. अरे त्याला किमान तेल आज असायला पाहिजे होतं 400 रुपये 500 रुपये किलो. पण हे जर मी आता तुमच्या व्यासपीठावर मांडलं तर काय म्हणतील, गरिबानं काय करायचं, गरिबानं मसरं राखायला याचं, आमच्याकडं गायांची धारा काढायला याचं, शान काढायला याचं गरिबानं. कशाला गरिबानं शहरात बसायचं, हाफ चड्डीवर हिंडत यावं आमच्याकडं जरा. परंतु खऱ्या अर्थानं शेतीला रवी म्हणला तसं आम्ही उद्योग म्हणून बघायला शिकायला तयार नाही आहे. कारण आता एकच मिनिट घेतो, आपण ज्या हॉटेलमध्ये बसलोय या हॉटेलमध्ये खायच्या वस्तू येतात, त्या कुठून येतात? टोटल खाण्याची वस्तू माझ्या बापाच्या शेतात नाही त्या. पण खायला आलेली माणसं 5 स्टार हॉटेलला
अगदी जॅकेट बिकेट घालून अत्तर मारून तोंडाला पावडर लावून हाय हॅलो हॅलो असं काही इंग्लिश हनती ती. त्यांना जिभाचं चोचलं पुरवायचं असेल तर त्यांना शेतीमध्ये कोणतरी राबत आहे म्हणून हे आपल्या प्लेटमध्ये येत आहे, म्हणून टोच्या घालून आपण खात आहे. त्याला काही टाय घालू वाटतं ना, त्याला काय 5 स्टारला तिची लेकरं बाळं घेऊ येऊ वाटतं ना, त्याला काय चांगला बूट सॉक्स घालू वाटतं ना, काय सॉक्स घातल्यावर काय पायाला लकवा येतो या. अरे तो माणूस असा काय, मला जो जगवत आहे, मला जो खायला घालत आहे, 2 टाईम जे घास माझ्या ताटामध्ये येत आहे, अरे त्यानं घाम गाळल्याशिवाय जर माझ्या ताटात घास येत नसेल आणि तो घास माझ्या पोटात गेल्याशिवाय मला माझी बौद्धिकता ज्ञान पाजळता येत नसेल तर मग सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे तर शेताभातामध्ये राबणारा माय बाप श्रेष्ठ आहे. ही भावना जोपर्यंत समाजाची होणार नाही, मध्यमवर्गीयांची होणार नाही, तोपर्यंत मला वाटतं की गावगाड्यातल्या माणसाला काहीतरी भवितव्य आहे असं मला खरंच वाटत नाही. आणि एक मिनिट की तुम्ही म्हणणार असं का, कारण मी 35 वर्ष झालं आम्ही चळवळीत काम करतोय. खरंच सर, आमच्या बापाला धोतरावर काय जॅकेट बिकेट घालू वाटत असेल का नाही हो? आमच्या लेकरा बाळांना जरा चांगलं बूट जॅकेट बिकेट घालून चांगल्या गाड्यातनी फिरू वाटत असेल का नाही हो? चांगल्या दवाखान्यात आमच्या लेकरा बाळांना जाऊ वाटत असेल का नाही? चांगल्या शाळेमध्ये आमच्या लेकरा बाळांना जाऊ वाटत असेल का नाही? अरे ह्या आमच्या बी भावना आहेत ना. पण ह्या भावना जर तुम्ही जाणून घेणार नसाल तर हा समाज किती दिवस तुम्ही गुलाम म्हणून त्याच्याकडे बघणार आहे, त्याच्याकडे कधी तर माणूस म्हणून बघणार आहे का नाही? आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की कृषी सन्मान तुम्ही खऱ्या अर्थाने हे चांगला कार्यक्रम घेतला की ह्याच्या व्यथा कुणीतरी पुढं आणल्या पाहिजेत. आमच्यावर सिनेमा निघते ती, आमच्यावर गाणी निघते ती, आमच्यावर कविता निघत्या त्या, आमच्यावर सिनेमा काढणारा श्रीमंत होतूया, गाणं म्हणणारा आमच्यावर श्रीमंत होतूया, आमच्यावर आमच्या गाण्यावर ठेका धरून नाचणारे श्रीमंत होते ते, पण आमच्या हातात मात्र गळपास लावायला दोरी येते या, ह्याचा कुठंतरी विचार व्हावा. फारच महत्त्वाचा मुद्दा, खरं तर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. सदाभाऊ बोलतात, राहुलजी हा बॅलन्स कसा होणार? तुम्ही म्हणतात शहरी, यांचं म्हणणं की शहरी मतदारांना तुम्ही लुबावण्यासाठी कुठेतरी राजकीय व्यवस्था शेतकऱ्याच्या जीवावरती हे सगळं करते. आता शहरी मतदार हा कोणाचा असतो, कुठल्या पक्ष, सगळ्यांचा असतो मतदार. पण सदाभाऊंचं म्हणणं थोडं मला टोकाचं वाटतं की मग त्यांनी शहरात राहू नये. शहरातही त्यांची काही आहेत, घरदारा सोडून सगळेच काही शेताकडे जाऊ शकत नाही. पण तरीसुद्धा हा बॅलन्स कसा होणार ज्याच्यात शेतकऱ्यालाही तुम्हाला 4 गोष्टी मिळाव्या आणि तुम्ही अशी धोरणं आखावीत की ज्यातनं मध्यमवर्गीयालाही तो बोजा पडता कामा नये. मग परत येतो विचार, मग त्यातनं येणारा सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन काय येतं की मग सरकारचा समर्थ, सरकारचं त्याला शेतीला मिळणारी मदत, अनुदानं आणि पॅकेजेस याच्या भोवतीच हा बॅलन्स होणार आहे. त्यातनं शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे? याच्यामध्ये मुळात मायबाप सरकारकडे आपण वेगवेगळे प्रश्न मांडत असतो आणि ती प्रक्रिया होणं आवश्यक आहे. तुम्ही जर बरेच वर्ष पाहिलं तर दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे, कुणाला ती आवडेल कुणाला आवडणार नाही, परंतु सत्तेत आलेले लोक विरोधात गेल्यानंतर तीच भाषणं विरोधात करतात आणि विरोधातले लोक सत्तेत आल्यानंतर समोरची पार्टी तेच भाषणं करताना आपण पाहायला मिळतं. आता भाषणाने शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही या वस्तुस्थितीची जाणीव शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे आणि आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. आणि लोक अडचणीत आहे, आम्ही मांडतोय, समस्या खूप आहेत. मी सांगितलं की ग्रामीण भागाची व्यथा मी वेगळ्या ठिकाणी मांडली, परंतु व्यथा मांडून हा प्रश्न ग्रामीण भागाचा संपणार नाही. त्याचा कृती आराखडा जर शासनाकडे सादर केला आणि तो जर व्यवहारी असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणे मार्ग निघण्याच्यासाठी प्रयत्न होऊ शकतात आणि ते प्रयत्न आमच्यासारख्यांनी करणं काळाची गरज आहे. शेवटी शेतकऱ्याचे आम्ही प्रतिनिधी आहोत. आम्हालाही वाटतं की शेतकऱ्यांचं सगळं व्हावं, त्यांच्या मतावरच आम्ही निवडून येतो, परंतु शेवटी हा प्रवास फक्त भाषणापुरता मर्यादित राहून चालणार नाही. तर आपण त्याच्या संदर्भातल्या मागण्या जर योग्य पद्धतीने मांडल्या तर त्या सुटू शकतात असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आपण पुणे शहरामध्ये आहोत. मी छोटंसं उदाहरण सांगेल की आता एक समिती झाली, त्याच्यामध्ये जे तुटीची खोरी आहेत, म्हणजे जे काही सह्याद्रीच्या पूर्वेला जी खोरी आहेत ती तुटीची खोरी आहेत, म्हणजे इथून धाराशिवपर्यंत. तर या तुटीच्या खोऱ्यामध्ये
जे काही विपुलतेच्या खोऱ्यातलं पाणी म्हणजे कोयनेचं पाणी धरणामध्ये जातं, टाटा धरणाचं पाणी कोयनेचं पाणी समुद्रात जातं, टाटा धरणाचं पाणी हे तसं पूर्वमुखी आहे, परंतु इंग्रजांच्या काळामध्ये वीज निर्मितीसाठी ते पाणी समुद्रात जातं. याच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं पाठपुरावा करत होतो. मी पहिला मानव आहे की ज्यांनी टाटाचं पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भातली मागणी केली. मी खूप तरुण त्यावेळी होतो, माझं वय 40च्या आत होतं आणि अतिशय मोठ्या राज्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये हे व्यवहार्य नाही अशा प्रकारची भूमिका मांडलेली असताना मागच्या 5 वर्षात माझं मोठं यश असेल तर ते पाणी या भागामध्ये आणि ते कसं आणणार प्रक्रिया सुरू होऊन 2 समित्या झाल्या, निर्णय होईल. तर आता माझं एक उदाहरण मांडण्याचा मी प्रयत्न केला. शेवटी शेतकऱ्याच्या समस्या आहेत याच्याविषयी सगळ्यांचं एकमत आहे आणि त्या सोडवल्या जावं याच्याविषयी एकमत आहे, परंतु तो सोडवतानाचा रस्ता सरकारने काही करावं असा नक्कीच नाही आहे. अगदी सरकारने काय केलं पाहिजे या संदर्भातल्या मागण्या आपण केल्या पाहिजेत आणि सरकारला त्या मागण्या योग्य असतील तर वाकवण्याची क्षमता जनतेमध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये असू शकते. मी साखरधंद्याचं उदाहरण दिलं. आज साखरधंदा स्थिरस्थावर झाला आहे. ऊस उत्पादकाची आज मागचे 3 वर्ष कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आवश्यकता पाण्याची आहे, त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे याला वायबल सोल्युशन देणं आवश्यक आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर सरकारचे दिवसेंदिवस उत्पन्न वाढताना पाहूनच आता ज्या योजनेवर चर्चा होतीये ती लाडकी बहीण योजना आली. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यासाठी सुद्धा येऊ शकतात. त्यातलं उदाहरण मी सांगितलं की मी एकदा खरं तर विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्रजी आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांना एकत्र एकदा असाच भेटीचा योग आला. त्यांना एक मी मागणी केली होती की जलसंपदा विभागामध्ये 1 लाख कोटी 2 लाख कोटी जे काय कर्ज घ्यायचं ते एकदाच घ्या आणि या परिसरातील महाराष्ट्रातील जलसंपदा विभागाचे सगळे प्रकल्प तुम्ही पूर्ण करा. मला असं वाटतंय की महाराष्ट्रात हे जर सगळे प्रकल्प पूर्ण झाले आणि आपण जलयुक्त शिवार चांगली जी राबवली त्याचा पुढचा टप्पा पूर्ण केला तर निश्चितपणे शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळेल आणि शाश्वत पाणी मिळालं तर 50% आत्महत्येसारखे प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या कमी होतील. हा झाला प्रस्ताव. या प्रस्तावासह गेलं तर निश्चितपणे मार्ग निघू शकतो. एका बाजूने मी सरकारचं समर्थन करताना काही त्रुटी बाबतीत निश्चित बोलेल. मी सभागृहामध्ये सांगितलंय की कृषीप्रधान देश आहे, परंतु कृषी विभागाचं नैराश्य जर पाहिलं तर कृषी विभाग हा पारंपरिक पद्धतीनं कोणतंही काम करताना दिसत नाही आणि सगळ्यात वाईट काम कृषी विभागाचं चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही वस्तुस्थिती आहे आणि त्या बदलण्यासाठी आजही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर हवामानाचा अंदाज सुद्धा शेतकरी आपल्याला शेतकऱ्यांना न देण्याची क्षमता आज कृषी विभागात नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण की एका दिवसात हे चित्र बदलत नाही, परंतु नक्कीच मी आशादायी आहे की कोणतेही सरकार आलं. मी 2.5 वर्ष सरकारचा मध्ये विरोधी पक्षाचा आमदार होतो, पण माझा पाठपुरावा सातत्य मी कायम ठेवलं आणि कोणताही प्रश्न शेतकऱ्यांचा एका रात्रीत तयार झालेला नाही. तो एका रात्रीत संपेल अशी अपेक्षा करणं योग्य नाही. तो भाषणाने संपणार नाही, परंतु सातत्य ठेवून आपण जर योग्य पद्धतीने मांडला तर तो सुटेल याच्याविषयी माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. एका रात्रीत संपेल अशी आपली अपेक्षा पण धोरणच जे. पण मला रविकांतजी तुमच्याकडे जेव्हा सरकार म्हणते प्रयत्न करतं, आता हा मुद्दा कदाचित थोडासा अनेकांना थोडासा कॉन्ट्रोवर्शियल वाटेल. जेव्हा 3 कृषी कायदे आले होते तेव्हा त्याच्याबद्दल ते चांगले वाईट ह्याची आपण वेगळी चर्चा करू शकतो. पण जेव्हा काही पावलं उचलली जातात सरकारकडनं त्याला संघटनांकडून विरोध होतो, शेतकऱ्यांना एकत्रित आणून विरोध होतो. मग अशातनं कसं सोल्युशन निघेल? तुम्ही ज्या भूमिका म्हणतात त्या मान्य, शेतकऱ्याचं जीवनमान उंचावलं पाहिजे, त्याला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या जीवनमान उंचावलं पाहिजे हे मान्य. पण जेव्हा काही प्रयत्न केले जातात त्यालाही विरोध केला जातो. मग अशाने सोल्युशन निघणार आहे? नाही, मुळामध्ये आता आमचे मित्र राहुल कुल साहेबांनी सांगितलं की भाषणातून काही हा प्रश्न सुटणार नाही. आता माझ्यासारखा कार्यकर्ता, मी साधा शेतकऱ्याचा पोरगा, मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, मी जिल्हा परिषद सदस्य नाही, मी काहीच नाही. मी भाषण करू शकतो, आंदोलन करू शकतो, सरकारचं लक्ष वेधू शकतो आणि इथं तुमच्यासारख्याच्या व्यासपीठावरून इथं भाषण करून किंवा 4 मुद्दे मांडूनच याची जागृती लोकांमध्ये होणार आहे. शेवटी देशात जी काय क्रांती झाली त्या अनेक क्रांतिकारकांनी भाषणं केली, सगळं लोकांमध्ये जनजागृती केली, स्फुल्लिंग पेटवलं म्हणून क्रांती झाली. आता मी जर इथं सोयाबीनचं अर्थशास्त्र मांडलं नसतं तर कळलं असतं का इतर लोकांना? म्हणजे काही लोकांना कळत असेल, पण बोलावं तर लागेल ना. आणि अलीकडच्या काळामध्ये या देशामध्ये बोलणं हीच क्रांती आहे, स्पष्ट आणि खरं बोलणं हीच क्रांती आहे. तरीसुद्धा आम्हाला जेलमध्ये टाकतात आम्ही खरं बोललो म्हणून. यांनी सांगितलं की लाडकी बहीण आणि ह्या अशा योजनांचं समर्थन केलं. आमच्या भागातला एक शेतकरी खामगावला सोयाबीन विकायला गेला, 50,000ची सोयाबीन विकली. बसस्टँडवर त्याचा खिसा मारला, तर म्हातारा माणूस रडत बसला. गर्दी जमा झाली, इकडं चोर गेला, इकडं चोर गेला.
कसं काय झालं असं सगळं सुरू झालं. जेवायला पैसे नाही, भाड्याला पैसे नाही, करणार काय. तेवढ्यात एक सज्जन माणूस पुढे आला. ते म्हणला काय झालं. ते म्हणला चोर माझा खिसा मारला, वर्षभराची मेहनत गेली वाया, आता पुढं कसं काय. भाड्याला पैसे नाही, जेवायची सोय नाही. त्या सज्जन माणसानं खिशातनं 500 रुपये काढले, त्याला दिले, म्हणले जेवण करा, गावाकडं तुम्ही एसटीनं जा आणि हा माझा नंबर घ्या, काही अडचण असली तर मला फोन करा. म्हातारा माणूस जेवला, शेतकरी आपल्या गावाकडे गेला, बायकोला म्हणला 50,000चा खिसा मारला, पण एक देव माणूस साक्षात परमेश्वरानं माझ्याकडे पाठवला, तो माझ्या मदतीला आला म्हणून मी घरापर्यंत येऊ शकलो, नाही तर मी घरापर्यंत येऊ शकलो नसतो 100 किलोमीटरवरून. आणि म्हातारी म्हणली त्या माणसाला आपल्या घरी जेवायला बोलवा. 4 दिवसांनी या माणसाने ठरवलं की त्या माणसाला जेवायला बोलवायचं, कारण देवानंच पाठवला होता 500 रुपये घेऊन. 4 दिवसांनी म्हाताऱ्याला कळलं की ज्यानं 50,000चा खिसा आणला होता त्यानंच 500 रुपये दिले भाड्याला. म्हणजे इकडं सोयाबीनमध्ये खिसा आणता, इकडं कापसात खिसा आणता, आणि हे भिकारड्या योजना आम्हाला नको, आम्हाला लाडकी बहीण नको, लाडका भाऊ नको, आम्हाला तुमची कोणतीच फोकणारी योजना नको. तुम्ही फक्त शेतमालाला भाव द्या, सिंचनाची सोय करा, बेसिक गोष्टी करा ज्या कारखानदारीला आणि उद्योगाला लागतात त्या. आणि हे कठीण नाही. 55,000 कोटीचा समृद्धी महामार्ग नागपूरपासून मुंबईपर्यंत तुम्ही बांधता, निवडणुकांमधला खर्च त्याच्यातनं येतो. अरे नका करू 2-4 वर्ष, नाही फरक पडत, शेतकऱ्याला जगवा ना. माणसं मारून तुम्ही राज्य कुणावर करणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा इतका सहज आणि कॅज्युअल विषय कसा काय वाटू शकतो. आणि तर पुण्या मुंबई दिल्लीत एखाद्याने आत्महत्या केली तर 4 दिवस बातमी चालती. आमच्याकडं रोज माणसं मरतात किड्या मुंग्यासारखे. आणि तुम्ही म्हणणार सुधारणा होणार आहे, प्रश्न जटिल आहे. आणि सरकार नाही करणार तर मग कोण करणार आहे. सरकार हे मायबाप असतं आणि लेकराच्या वाटेतले काटे उचलायचं काम सरकारने कर. सरकार काय अंडे बोल बसला असतं तिथं. बेसिक प्रश्नांवर कोणीच बोलत नाही. सदाभाऊ, बेसिकवर तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही आता चांगले मित्र आहात मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे इतकी वर्ष आहात. शेतकरी आंदोलनातून तुम्ही पुढे आलात. या सगळ्या समस्या बदलतच नाही. आता रविकांत सांगतात एवढा पोटतिडकीने आता की बाबा नाही बदलते स्थिती, तुम्ही इतर योजना कशाला आणताय. शेतकऱ्यांचं जीवनमान उंच, त्याला हमी भाव द्या, त्याच्याने त्यांचं आयुष्य सुधारावं ना. काय आहे की चर्चा तुम्ही म्हणजे चांगल्या एका वळणावरती आणली. शरद जोशी म्हणायचे की शेतकऱ्याचं भलं कधी होईल, ज्याला शेतीतलं समजणार नाही अशी माणसं ज्यावेळी राज्यकर्ते बनतील त्यावेळी शेतकऱ्याचं भलं होईल. आणि याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. रवीला थोडंसं वाटेल, पण एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की मी लहान होतो त्यावेळी आम्ही 20 कलमी कार्यक्रम बघितला, 40 कलमी कार्यक्रम बघितला, गरिबी हटाओ कार्यक्रम बघितला. सगळे कार्यक्रम बघत आलो. त्याची आता नावं थोडी बदलली असतील, परंतु शेतीला बंधनामध्ये ठेवायची, मग जीवनावश्यक वस्तू कायद्यासारखा कायदा करायचा आणि शेतकऱ्याचा शेतमाल हा शेड्यूल 9मध्ये टाकून दिला की त्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. आणि म्हणून तुम्ही एक मगाशी चांगला उल्लेख केला की 3 कृषी कायदे ज्यावेळी मोदीजींनी आणले, खरोखर मी त्याचं आज जे चूक आहे, राहुलदादा म्हणले तिथं आम्ही चूक म्हणणार, त्या 3 कायदे हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मुक्तीच्या दिशेनं घेऊन जाणारे कायदे होते. त्याला कुठंतरी सूर्योदय होतो आहे, किरण त्याच्या घरापर्यंत येतं आहे अशी परिस्थिती त्या 3 कृषी कायद्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली होती. आम्हाला मुक्त व्यापार करता येणार होता, शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक करता येणार होती, साठवणुकीची व्यवस्था करता येणार होती, सरकार हस्तक्षेप करणार नव्हतं. आणि दुसऱ्या बाजूला देशांतर्गत बाजारपेठ 100% खुली होणार होती की आज आम्हाला मार्केट कमिटीवर अवलंबून राहते. इथं काही तुम्ही सत्कार केलं फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा. मी म्हणेन की देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आम्ही राज्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना चालना दिली आणि माझ्याकडं पणन खातं होतं. त्यावेळी आडत नियमन मुक्तीचा निर्णय घेतला. सगळ्या राज्यातल्या बाजार कमिट्या बंद झालेल्या होत्या आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तरुणांना पुढं करून या पुणे शहरामध्ये शेतकऱ्यांचे बाजार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उभा केलेलं होतं. मुंबईमध्ये मी विधान भवनामध्ये बाजार उभा केलेला होता. एक अजून राहुलदादांनी चांगली गोष्ट मांडली की देवेंद्रजींच्या काळामध्ये
पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सदाभाऊ, एक एक मोठं काम. एक सेकंद तुम्हाला थांबतो. तुम्ही मी म्हणतात एकाच मुद्द्यावर येतो. हे कॉस्मेटिक उपाय झाले, आपण हे वरवरचे उपाय झाले. हे काय ना, जखम झाली आहे तर ती वरवरची मलमपट्टी करून होणार नाही, त्याच्या मुळाशी जाणार आहोत की ना आपण. हा मुद्दा, हे कॉस्मेटिक उपाय म्हणतात ना तुम्ही सगळ्या. नाही, एक मला मुद्दा म्हणजे असा आहे की एक तुमच्या लक्षात आणायला लागेल सर की 46,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचं वीज बिल थकीत होतं. ते आजचं होतं का? 20, 25, 30 वर्षाचं होतं. 46,000 कोटी हे कुणीच माफ करायचं धाडस घेतलं नाही. आता ठीक आहे, त्याला म्हणतील निवडणुका जवळ आल्या, 7.5 HP पर्यंत 46 लाख शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. रवी बोलला ती गोष्ट खरी आहे. हा, मग तेच दबाव. नाही, ते म्हणतात की तुम्ही फुकट कशाला देताय, जीवनमान उंच ना. रवी भाऊ तेच सांगतात तिथे बसून. मला वाटतं की तुम्ही सगळं फ्री द्याल, वीज फुकट द्याल, हे द्याल, जर शेतकऱ्यावरती वरतून उपकाराची भावना. नाही, मग असं कसं उद्योगाला तुम्ही सबसिडी देताय, उद्योगाचं तुम्ही कर्ज माफ करताय एका बाजूला, उद्योग उभा करताना त्याला अनुदान देताय, आणि मग शेतकऱ्याला थोडं तुम्ही काही सबसिडी दिली, अनुदान दिलं, तर त्याच्यात बिघडलं कुठं? कारण त्याला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे. आता माझा एक उद्योग आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्याला मला 40% सबसिडी मिळाली उद्योग उभा करायला, आणि मग शेतकऱ्याला मिळाली तर बिघडलं कुठं? पण हल्ली काय झालंय, शेतकऱ्याला थोडं जरी दिलं तर त्याचा गवगवा लगेच होतो की अरे शेतकऱ्याला एवढं वाटलं, फुकट वाटलं, देश कसा चालायचा. आणि मग आमचं, म्हणून मी मगाशी एक उदाहरण दिलं की 1970 साली गव्हाच्या क्विंटलची किंमत 76,000 होती, 76 रुपये होती. ती आता झालेली आहे सर्वसाधारणपणे 3,500 क्विंटलची. म्हणजे 40 पट वाढली हो, 45 पट वाढली, 50 पट वाढली. पण त्यावेळेचा शिक्षकाचा पगार आता 160 पट वाढला. झालं तुम्ही. नाही म्हणजे मग 14,000 रुपये क्विंटलनं आमचं गव्हाचं पोतं घ्या, कशाला आम्ही तुमच्याकडे काय मागायला होत? म्हणजे आमचं फुकट बी खायला पाहिजे, आम्हाला दिलं तरी बी पोटात दुखतं या, मग आम्ही काय करावं? आणि मग एका बाजूला म्हणता महागाई वाढली, गरिबानं काय खायचं? एक मला व्याख्या, एका मिनिटा माझ्यावर टीका होईल. मला गरीब कुठं आहे हे जरा कळना झालाय. जो उद्यापासून गरीब असेल त्याला आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की गरिबानं माझ्याकडं नावाची नोंदणी करावी. मी सगळ्या गरिबांना काम द्यायला तयार आहे. येऊन देते गरीब, त्याला गयांचं गोटं काढून देतो, त्याला झाडं लावायला देतो, त्याला निंदायला शेतात ठेवतो, त्याला पाणी पाजायला ठेवतो, त्याला ऊस तोडायला ठेवतो, त्याला म्हशीची गायची धार काढायला लावतो. या ना, नाही का काम? पण गरीब तिकडे येत नाही, याचं कारण त्याला माहित आहे, 2 वेळचं खायला सुद्धा मिळत नाही. शहरामध्ये एकच म्हणजे शहरामध्ये आलं, थोडा जरी पगार असला तर 2 वेळचं खायला मिळतं या. आणि 5-6 महिन्यानं गावाकडे जरा चांगली पॅन्ट शर्ट, डोळ्याला गॉगल लावून हाय कैसा आहे तो, कैसा चल रहा तेरा, असं केलं की वाटतं लय मोठा माणूस आला या. म्हणून ती खऱ्या अर्थानं गावात थांबत नाहीत. ही गरीब सगळी झोपडपट्टीमध्ये शहरामध्ये राहायला यायला लागलेली आहेत. बरं पण ठीक आहे. पण रविकांत, तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडायचा असता, तुम्ही सदाभाऊंची सहमत दिसत नाहीत. मला एवढंच मांडायचं आहे की सदाभाऊंच्याच विषयाला मी थोडंसं टच करतो, पुढे नेतो की अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला म्हणून राईट ऑफच्या नावाखाली तुम्ही हजारो कोटींचे कर्ज माफ करता सरकारकडे पैसा नसताना. मग त्यांचं कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसे आहे, पण शेतकऱ्यांचा उद्योग जर का तोट्यात गेला तर कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती दिली तर अडचणीचं काय आहे? मग या गोष्टीवर कोणी विचार करत नाही. माझं म्हणणं आहे की 5 वर्ष बाकीच्या गोष्टींवरचा खर्च कमी करून शेतकऱ्यांवरच 5 वर्ष लक्ष दिलं तर बिघडलं कुठं? आत्महत्या होणार नाही ना. पण त्या दृष्टीनं कोणीच विचार करणार नाही. मग एवढी जर देशाची परिस्थिती अडचणीची आहे, कॅगचा अहवाल आहे महाराष्ट्र सरकारची परिस्थिती अडचणीची आहे, पैसे नाही, मग आमदार खासदारांचे 5 वर्ष जरा पगार नैतिकतेनं त्यांना काही फारसा फरक पडणार नाही, पण नैतिकतेनं जरा नाही घेणार आम्ही 5-10 वर्ष पगार, 5 वर्ष जरा सरकार खूप अडचणीत आहे, असं केंद्र सरकार का विचार करत नाही? मी त्याचा आकडा खूप मोठा आहे त्यांनी. अरे बाबा, माझ्यावर नंबर आले तो पगार बंद करायचा. तर असा विचार का करत नाही? म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींसाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसा नाही. आणि मग ते पिढ्यानपिढ्याचे प्रश्न आहेत, ते कसे सुटतील, आणि ते जटिल प्रश्न आहेत. मग एका गावात कुठंतरी एक बंधारा केला की त्याचं मार्केटिंग 5 वर्ष तेच चालवायचं, मग त्याच्या टीव्हीवर जाहिराती द्यायच्या. पण माझं म्हणणं आहे, योजना पण कशा आणतात माहिती आहे का सरकारवाले लोक? समजा अशी एक योजना आणतात, उदाहरणार्थ की दिवाळीमध्ये तेलाच्या बॉटल वाटप करायच्या आहेत, 1-1 लिटर खोबरेल तेलाची बॉटल वाटप करायची आहे.
पण त्यात खाली कंसात असतं अट अशी की ज्याच्या डोक्यावर एकही केस नसेल. मग गावात एखादाच माणूस सापडेल ना, पण मग त्याची जाहिरात मोठी होणार की या गावात आम्ही तेलाच्या बॉटल वाटप केला, पण लाभार्थी 2च सापडले ना तिथं. अटी आणि शर्तीच्या नावाखाली आता हे पण पुढे असंच होणार आहे. माझं म्हणणं आहे की आम्हाला भीक नको. आम्ही सोयाबीन पिकवतो, गहू पिकवतो, तांदूळ पिकवतो, ज्वारी पिकवतो, आणि आमचं पोरगं शाळेत जाऊन खिचडी मागतं. कलेक्टरच्या पोराला का नाही सांगितलं खिचडी माग म्हणून? जी. म्हशीचा धंदा आम्हाला दिला, डुकरं पाळायचा धंदा आम्हाला दिला, बकऱ्या पाळायचा धंदा आम्हाला दिला. अरे एवढा फायद्याचा आहे तर कलेक्टरच्या बायकोला द्या ना म्हशी घेऊन, वळ म्हणा रस्त्याच्या सुलपनं, काय फरक पडतो? तोट्याचे धंदे आमच्या मस्तकी मारता आणि फायद्याचे धंदे पुढाऱ्याच्या पोराला देता, चालणार नाही. आणि आमच्यासारखी शेतकऱ्याची पोरं बोलली तर बिघडलं काय मग? आमचं माणूस म्हणून जगणं मान्य करा. हत्ती मेला तर 15 कोटी किंमत ठेवता आणि आम्ही मेलो तर 1 लाख, त्यातही कर्ज थकीत पाहिजे तरच 1 लाख, तसं नाही. म्हणजे शेतकरी आत्महत्यात बसवायला आम्हाला 20-20 चक्र मारावं लागतात कलेक्टरच्या दारामध्ये. राहुलजी, काय ह्याच्यावरती सोल्युशन? आता तर मला शेवटचं मुद्दा, म्हणजे जसं स्वतः पंतप्रधान आपल्या भाषणात नेहमी एक उदाहरण सांगतात राजीव गांधींच्या काळातलं, की राजीव गांधी म्हणायचे की आम्ही 1 रुपयाचं अनुदान जर वरतून देतो खाली तर ते पोचेपर्यंत खाली त्याचे 10 पैसे होतात, 20 पैसे त्याचे होतात तिथे. आता ही परिस्थिती काय फार बदलली आहे असं आपण म्हणू शकत नाही. जरी योजनेचं तुम्ही डायरेक्ट डेबिट करत असाल तरी अटी शर्तींचा जो आता मुद्दा काढला रविकांत म्हणाले ज्याच्याबद्दल, की तुम्ही इतक्या अटी शर्ती टाकतात की शेतकऱ्याला ती मदत नको, ते उपायच भयंकर होतो त्या मूळ आजारापेक्षा. अनेक केसेस आहेत, अनेक स्टोरीज आम्ही देखील करतो माध्यमं म्हणून, की तुम्ही जेव्हा पीक विम्याची मदत मिळते अक्षरशः 18-18, 20-20 रुपयांचे चेक शेतकऱ्यांना दिले गेलेले बघतो आहात. अनेक शेतकरी त्यापासून, त्या लाभापासून वंचित आहेत. अशाही आम्ही अनेक माध्यमं म्हणून या स्टोरीज करत असतो. मग तुम्ही मगाशी योजना मोजून दाखवल्या, त्या योजना जर उतरत नसतील, त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नसतील, तुमची धोरणं चांगली असतील ऑन पेपर पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसतील तर फायदा काय? मी पहिल्यापासून चर्चेमध्ये एकच बाजू मांडतो की जे काही व्यवहार्य आहे जी ते मांडलं ते होऊ शकतं. जे अव्यवहार्य गोष्टी शेवटी शासनाचं सुद्धा एक बॅलन्स शीट आहे, जमा आहे, खर्च आहे. त्याचा ताळमेळ बसवणं कोणी सरकारमध्ये गेलं तरी ते बसवावंच लागतं. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक राज्यकर्त्याच्या विरोधी पक्ष बोलतो आणि विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर राज्यकर्ते जे होते पूर्वी आणि ते विरोधात बसलेले ते बोलतात. जी. आता जे महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना आली, कर्नाटकमध्ये काँग्रेसने तेच केलं. फार काही वेगळं नाही, स्वरूप तेच आहे. सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे कोणतंही सरकार हे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये लोकप्रिय कसं होता येईल याचे प्रयत्न करत असतं. हे जरी असलं तरी तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला की कॉस्मेटिक नको काही, परमनंट नको काही. हां, आता शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणं मागचं आणि पुढे 7.5 HP पर्यंत, आता आम्ही पुढची मागणी करतो की अजूनही त्याच्यामध्ये त्याला सवलत द्यावी. निश्चितपणे कायमस्वरूपीची योजना आहे. मी सांगितलं पाण्याचे जे प्रकल्प होत आहेत 50% प्रश्न शेतकऱ्यांचा त्याच्या माध्यमातून सुटू शकतो असं माझं मत आहे. तिसरा मुद्दा जो मी मांडला की शेतीमाल हा कधी जादा एका रात्रीत होत नाही आणि कधीच त्याचं शॉर्टेज पण एका रात्रीत येत नाही. त्याचं नियोजन करताना शासनाचे वेगवेगळे विभाग, कंझ्युमर अफेअर्स वेगळं सांगतं, ॲग्रिकल्चर वेगळं सांगतं, कृषी विभागाकडे आकडेवारी चुकीची असते. याच्यामध्ये ॲक्युरेसी आणली आणि हा डेटा जर व्यवस्थित आला तर शासन स्तरावर या संदर्भातले निर्णय होऊ शकतात आणि त्या संदर्भातला हा मंत्रालय व्हावं असं अपेक्षित आहे. निश्चितपणे चिरंतन स्वरूपाचा फायदा शेतकऱ्याला होईल. मी एक साधं उदाहरण देतो. कांद्यासंदर्भातली चर्चा मागच्या 2-3 महिन्यामध्ये झाली. माझ्या मतदारसंघात माझे वडील कैलासवासी सुभाषांना कुल 2000 पूर्वी आमदार असताना ते सातत्याने एक विषय मांडायचे की कांदा चाळींना अनुदान शासनाने द्यावं. आमच्या भागामध्ये खूप चाळी झाल्या, अनुदान दिलं जातं. कांद्याचा दर आठवडाभर 15 दिवस कमी झाला असं चित्र जरी निर्माण झालं तरी माझ्या मतदारसंघात चाळींची क्षमता चांगली असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी 30-35 रुपयाच्या आत कांदा विकला नाही. ही झाली चिरंतन व्यवस्था. तेव्हा अशा प्रकारच्या शाश्वत स्वरूपाच्या व्यवस्था करणं आणि शेतकऱ्याला त्यासाठी मदत करणं हीच काळाची गरज आहे. समृद्धी महामार्गाची चर्चा झाली. मीच त्याच्यावर शहरातील रस्त्यांच्यावर काही प्रमाणामध्ये चिंता व्यक्त करताना ग्रामीण भागामध्ये रस्ते व्हावेत हे मत मांडत असताना एक आपल्याला मान्य करावं लागेल की नवीन कायद्याप्रमाणे शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचं मूल्य कोणताही शासकीय प्रकल्प होत असताना चांगलंच मिळतं आहे. म्हणून समृद्धी मार्गाला विरोध करणाऱ्यांनी नंतर लाईन लावून जमिनी दिल्या. माझ्या मतदारसंघात जमिनींचं संपादन वेगवेगळ्या हायवेसाठी झालं. लोक समाधानी आहेत. हा बदल सकारात्मक आहे असं माझं मत आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे जो शेतकऱ्यावर अन्याय होता तो अन्यायच म्हणला पाहिजे. जो शेतकऱ्याला न्याय मिळाला त्याचाही उल्लेख जाणीवपूर्वक केला पाहिजे.
मी साधं उदाहरण सांगितलं की साखरेची परिस्थिती आमची अशी होती, आम्ही 18-19 रुपयाने साखर विकायचो आणि ग्राहकाला ती 35 रुपयांनीच मिळायची, त्याचा दर कमी झालेला नव्हता. परंतु याच्यातलं मेकॅनिझम माननीय गडकरी साहेबांनी, माननीय मोदी साहेबांनी बदलल्यामुळे आज साखर व्यवसायाला त्या व्यवस्थेमुळे जी चिरंतन उभी राहिली, खरं तर त्या एखाद्या बैठकीला मी योगायोगाने उपस्थित होतो. गडकरी साहेबांनी साखरेचे दर आपण निश्चित करतो हे सांगितलं, मला ते खरं वाटलं नव्हतं, ते जमेल याच्याविषयी शाश्वती नव्हती, परंतु ते जमवल्यामुळे चिरंतन व्यवस्था झाली. अशा स्वरूपाचे चिरंतन उपाय करण्यासंदर्भामध्ये आम्ही आग्रही आहोत. अतिशय मोठा प्रकल्प, जसं मी मुळशी आणि कोयनेचा उल्लेख केला, तसा एक मोठा प्रकल्प राज्याच्या आणि केंद्राच्या विचाराधीन आहे, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. खूप जलसंपदा विभागानं खूप मोठ्या प्रमाणावर लिफ्ट इरिगेशन केल्या, त्याची बिलं जी शेतकऱ्यांना भरायला लावायची त्यातलं 81% वाटा आता शासन भरतं, 19% शेतकऱ्याला भरायचं फक्त बंधन घातलं गेलं, शेतकऱ्याच्या फायद्याच्या योजना झाल्या. पण त्याच्या पुढचे प्रकल्प आता खूप मोठ्या प्रमाणावर हाती घेतले जातात. कृष्णा आणि भीमा स्थिरीकरण, कृष्णाचं जे विपुलतेचं पाणी आहे ते भीमेच्या खोऱ्यामध्ये आणून हा एक बॅलन्स करण्याचा चिरंतन जो प्रयत्न चालू आहे, हीच शेतकऱ्यांच्या हितासाठीचे भविष्यातील परमनंट उपचार आहेत. आणि तात्पुरते उपचार होताना मग वेगळ्या ठिकाणी ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी शासनाने, एक तर माझं असं मत आहे की पूर्वी शासनाने व्यवसाय केले, शासनानं कुठलाही व्यवसाय करू नये या मताचा मी आहे. आणि जो व्यवसाय शेतकरी करेल त्याला प्रोत्साहन देताना कुठेही मागं पाहू नये, किती खर्च होतो त्याचा विचार करू नये. हे चिरंतन सोल्युशन या संदर्भात असेल असं मला वाटतं. सोल्युशन काय रवी, तुम्हाला काय म्हणतात? कुल साहेबांनी ते समृद्धी महामार्गात सांगितलं, माझा समृद्धी महामार्गाला विरोध नाही आहे. तुम्ही रस्ता करा, अजून त्याच्यावर एक वेगळा रस्ता करा, अजून 10 रस्ते करा, आमचं काही म्हणणं नाही. पण 55,000 कोटी तुम्ही शासनाच्या तिजोरीतून खर्च केले ना, मग तुमच्याकडे पैसे नाहीत, शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत, मग इथं 55,000 कोटी खर्च करायला कसे पैसे? 2 वर्षांनी करा ना. आत्महत्या थांबल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे महामार्गाला विरोध नाही किंवा रस्त्याला आमचा विरोध नाही आहे, पण दुसऱ्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही पैसा खर्च करता. विकासाची व्याख्या म्हणजे फक्त रस्ता, नाली आणि एखादं सभागृह म्हणजे विकास नाही. शेतकऱ्यांच्या पोरांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. आमच्या 100% आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबल्या त्या दिवशी आम्ही समजू की सरकारनं खऱ्या अर्थाने शाश्वत काम केलेलं आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. भिकारड्या योजना बंद करा असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला शेतमालाला भाव, चांगलं सिंचनाची व्यवस्था, धरणं पाहिजे गावागावात, शेतरस्ता पाहिजे. जंगली जनावरांचा आम्हाला प्रचंड त्रास होतो. आम्ही इतक्या वर्षापासून मागणी करतो सरकारकडं. 500-500चे कळप रोयाचे शेतात येतात, पूर्ण पीक उद्ध्वस्त करतात. आम्ही सांगतो गेला शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या, आमचा हिस्सा घ्या 25% शेतकऱ्यांच्या. त्याच्यात काहीच करत नाही सरकार, त्याच्यामध्ये काहीच करत नाही. मग हे आमचं म्हणणं कोणी समजून घ्यायला तयारच नाही. सरकारच्या वतीनं राहुलजी काय सांगते तुम्हाला? काय संदर्भामध्ये समृद्धी महामार्ग हा काही फक्त नागपूरसाठी आणि मुंबईला साठी चालला आहे, हा मी तुपकर साहेबांचा गैरसमज दूर करतो. त्या भागात मी नाही पण आहे. परंतु एकेकाळी पुणे मुंबई ज्यावेळेस एक्सप्रेसवे झाला त्याचं किती महत्त्व आहे हे पुणे मुंबईला आता कळालेलं आहे. आणि एक दुसरं मान्य करावं लागेल की हा सगळा समृद्धी महामार्ग हा ग्रामीण भागातून गेलेला आहे. ग्रामीण तालुके जे मूळ प्रवाहाला जोडले नव्हते ते जोडले गेले. विदर्भासारखा भाग मूळ प्रवाहाला आला. त्यांच्या मनामध्ये जी एक भावना होती की आम्ही दुर्लक्षित आहोत, त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा या प्रादेशिक प्रयत्न होता. आणि प्रादेशिक वाद तर सगळीकडे आहे. आणि याच्या संदर्भामध्ये माझं जे शेती संदर्भातलं जे काही तुपकर साहेबांनी मतं मांडली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही आग्रही राहूच, पण दुसऱ्या बाजूनं उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर GSTचं उत्पन्न आपलं खूप वाढलं आहे. त्यासाठी सुद्धा काही पूरक गोष्टी करताना त्याच्यामध्ये शासनानं मागं पुढं पाहू नये ही सुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे फक्त एक्सप्रेसवर म्हणजे हा विरोध, त्यांचा विरोध नाही. तुमच्या लक्षात नाही आलं कुल साहेब, तुम्ही 10 समृद्धी मार्ग नाही, तुम्ही 1000 समृद्धी मार्ग परा, पण आमच्या आत्महत्या थांबवा, आमच्याकडे पहा. तुम्ही 1000 तिकडे करा, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. अरे पण आमचं जगणं तुम्ही मान्यच करत नाही. आम्हाला त्या विकासाची काय घेणं नाही. जर आमच्या सोयाबीन कापसाला भाव नाही तर समृद्धीवर जाऊन काय चाटायचं का? त्या आम्ही कसा प्रवास करणार ते समृद्धीवर? गाडी टाकायला डिझेल नाही. समजा आम्ही शेतकऱ्याला तुम्ही शेतमालाला भाव देणार नाही आणि आम्हाला चांदीचं घर बांधून देणार, संडास सोन्याचं देणार. अरे पोटातच नाही तर संडासात जाऊ कधी? आमचा विचार करा ना जगण्या मरण्याचा. अरे आम्हालाही वाटतं सदाभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने 5 स्टार हॉटेलला यावं. शेतकऱ्याची एक व्याख्या केलेली आहे. शेतकरी म्हणजे फाटक्या कपड्यातच असला पाहिजे, तो धोत्रातच असला पाहिजे, आमच्या मायच्या अंगावर फाटकच लुगडं असलं पाहिजे. तुम्ही या माध्यमातून शेतकरी, मला असं वाटतं माझ्या स्वप्नातला शेतकरी कसा आहे
तो जीन्स पॅन्ट टी शर्टमधला शेतकरी त्याच्या सोयाबीनच्या भावाचा सौदा त्यांनी या 5 स्टार हॉटेलमध्ये केला पाहिजे. असा शेतकरी भविष्यामध्ये तयार झाला पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. आणि व्यवहार्य काय आहे मला सांगा तुम्ही. सोयाबीन कापसाला भाव देणं व्यवहार्य नाही आहे का? इतर अनेक ह्या व्यवहार्य गोष्टी आहे ना. पाणी सगळं व्यवहार्य आहे. कारखानदारीला आता जसं यांनी सांगितलं की आम्ही वीज बिल काय माफ केलं 7 HP जी 7 HP वीज बिल माफ केलं, स्वागत करतो, काय अडचण नाही. पण लाईन तुम्ही आम्हाला 24 तास देत नाही ना, शेतीला 8च घंटे देता ना. मग त्याचं काय? मग कारखान्याची लाईन बंद करा बरं 15 तास, काय फरक पडतो? कारखानदार अडचणीत येणार नाही का? मग आम्ही शेतकरी अडचणीत नाही. रात्री जातो, साप चावतो, आम्हाला विंचू चावतो, ठीक आहे. माणूस म्हणून जगणं मान्यच करायला तयार नाही कोणी. राहुलजी लास्ट क्लोजिंग कमेंट तुमच्या. ठाकरे साहेबांचं स्वप्न पाहण्याला माझा अजिबात आक्षेप नाही, हां परंतु स्वप्न पाहिल्यानंतर तो पूर्ण करण्याचा एक मार्ग असतो. हो त्या मार्गावरून सगळ्यांना जावंच लागतं. जी आज ते विदर्भातून येतात, मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो. जर आपण पाहिलं माझ्याही मतदारसंघातला काही भाग जिरायत आहे, त्यांच्याकडे जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा सुद्धा प्रतिकूल परिस्थिती आमच्या भागामध्ये जास्त आहे. काही साताऱ्याचा भाग आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे, सदाभाऊंच्या जवळ तो भाग आहे, मानखटावचा. परंतु मानखटावचा जी तिथं माझं जाणंही असतं. जी त्यामुळे त्या ठिकाणी जर पाहिलं तर काही विदर्भापेक्षा सुद्धा प्रतिकूल परिस्थिती आहे, पर्जन्यमान नाही. परंतु शेवटी प्राप्त परिस्थितीमधून स्वप्न पाहिल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी शासन हे आपलं मायबाप आहे, त्याच्याकडे मागणी करणं आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा निर्माण करून आपला परिसराचं स्वरूप बदलणं ही आमची राज्यकर्त्यांची कर्तव्य आहे. नक्की. आणि दुर्दैवानं खरंच मतदान करताना मतदार हे तपासतो का याची सारखी माझ्यासारख्याला निश्चितपणे शंका आहे. तपासतो भविष्यामध्ये म्हणजे तो तपासलाच पाहिजे. मला खरं राजकीय कमेंट या कार्यक्रमात करायची नव्हती, पण मतदार तपासतो. कांद्याच्या एका प्रश्नाने किती ठिकाणी वांदा होऊ शकतो आपण लोकसभेत बघितलेलं आहे. खरंच सांगतो, सोयाबीन कापसाला पण कांदा- वांदा केलाच नाही. अरे, कांदा हा कुठेच जी. कमलेशजी 30-35 रुपयाच्या त्या कालावधीमध्ये एक ते परिपत्रक जे आलं जी किंवा असंच एक परिपत्रक डेअरी संदर्भातलं आलं की दूध पावडर आयात करण्यासंदर्भात, ते प्रत्यक्षात नव्हतंच. कन्फ्युजन क्रिएट झालं. कांदा मी सांगतो माझ्या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन होतं. कुणीही कांदा शेतकऱ्याने 30-35 रुपयाच्या आत दर खाली आले तरी सुद्धा ते आठवडाभर आले, कुणी 30-35 रुपयाच्या आत विकला नाही. चर्चा जास्त झाली. कांद्याला दर आजही 35 रुपयाच्या आत नाही. दुधासंदर्भामध्ये भुकटीची चर्चा झाली, दिशाभूल झाली, कुठेही भुकटी आयात होणार नव्हती. आज 35 रुपये दर देण्यासंदर्भामध्ये कुठेही अडचण येत नाही. आम्ही दूध संघ चालवतो, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतो, शासन स्तरावर मांडतो आणि मार्गी लावतो. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करण्याची एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रियेतून प्रत्येक उद्योगाला जावं लागेल, शेतीलाही जावं लागेल. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सक्षम असू तर निश्चितपणे शेतीचे प्रश्न सक्षमपणे आम्ही सोडवण्यासाठी समर्थपणे प्रयत्न करू, एवढी नक्की शेतकऱ्यांना आम्ही खात्री देऊ. कांद्याच्या प्रश्नावर कुलसाहेब बोलले, वाणिज्य मंत्र्यांकडे जेव्हा आम्ही बसलो, पियुष गोयलांकडे, जेव्हा कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून आम्ही त्यांना सांगत होतो, सदाभाऊ पण या मताला माझ्या सहमत असतील, कारण ते पण वाणिज्य मंत्र्यासोबत त्यांनी पण मीटिंग केलेली आहे. वाणिज्य मंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं, खाने वालों का देखना पड़ता है, उगाने वालों का हम नहीं सोचते हैं, हमारा इलेक्शन है आगे. हे त्यांचं वाक्य आहे कांद्याची निर्यात बंदी उठवायच्या संदर्भामध्ये. सदाभाऊ तेव्हा तुम्ही विरोध केला होता का? त्याच्यामध्ये सदाभाऊंनी विरोध केला होता का असं का बोलले? त्यांचं शिष्टमंडळ ते वेगळे होते, आमचं वेगळं. नाही, मी मुद्दा तो त्यावेळी कांद्याचा घेतला तर बरोबर आहे. पियुषजी बोलले खाने वाला को सोचना पड़ता है, उगाने वाला कितना है 1.5 करोड़ है और खाने वाला 140 करोड़ है. इलेक्शन में राहुल भैया क्या हुआ, खाने वाला भी गया और उगालने वाला भी गया, म्हणजे दोघं बी गेली. हा मुद्दा बाजूला ठेवू. परंतु आता जर शेतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा आपल्याला उभा कराव्या लागतील. दुसऱ्या बाजूला प्रक्रिया उद्योगाला शेती आधारित मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चालना द्यावी लागेल. बाजारपेठेवरचं नियंत्रण आपल्याला हटवावं लागेल आणि साठवणूक व्यवस्था सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उभा करावे लागेल. आयात निर्यातीची केंद्र ही जिल्ह्याच्या पातळीवरती आपल्याला उभा कराव्या लागतील. शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थापन कराव्या लागतील, कारण आता गुंठ्याची शेती झालेली आहे. कारण एकटा शेतकरी जगाच्या बाजारपेठेमध्ये किंवा देशाअंतर्गत बाजारपेठेमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये उभा कराव्या लागतील. आणि आता जे काही सरकार
मी असं नकारात्मक 100% नाही. राहुलदादा म्हणले सिंचनावर मोठा खर्च आता सरकारनं केलेला आहे, दळणवळणावरती मोठा खर्च सरकार एका बाजूला करतं आहे. ऊसाच्या प्रश्नाबाबत इथॉनॉल असेल किंवा साखरेची आधारभूत किंमत असेल, असं सगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. आणि मला वाटतं राहुल भैया की त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक आहेत, तज्ज्ञ आहेत, याच्यावर सरकारनं संवाद ठेवला पाहिजे. पण आपलं काय होतं की संवाद नाही. नक्की आता आपला वेळ संपत रविकांत यांनी सांगितलं कुलसाहेबांनी मान खटावचा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण तिथले लोक संघर्ष करतात, कारण मी पण मान खटावचा परिसर गावनगाव पिंजून काढलेला आहे. ही गोष्ट खरी आहे. त्यांच्या म्हणण्याचा रोग असा होता की मग तुमच्या विदर्भातल्या लोकांनी पण तसंच केलं पाहिजे. म्हणजे ते मला कळलं त्यांना काय म्हणायचं आहे ते विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांनी. पण एकेकाळी आम्ही समृद्ध होतो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा पण आम्ही एकेकाळी समृद्ध होतो. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं होतं. आता उलटं झालं. आता आमच्या माढ्या गड्या काहीच राहिल्या नाही, सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि एकेकाळी म्हणजे इंग्रजांनी रेल्वे आमच्याकडे का टाकली, कारण आमच्या भागातला कापूस इंग्रज रेल्वेत भरून तिकडे न्यायचे प्रदेशामध्ये आणि त्याच्यावर प्रक्रिया करून ते महागा तिकडे विकायचे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणले, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी. आत्महत्या काही माणूस शोकानं करत नाही, लक्षात ठेवा. नाही बरोबर आहे. हां, म्हणजे काय असं सहज बा करून टाका आत्महत्या असं नाही. आत्महत्या करायला पण धाडस लागतं, मजबूर आहे. बँका कर्ज देत नाही, सावकार उभं करत नाही, सरकार शेतमालाला भाव देत नाही, कुठल्याही सुविधा, पायाभूत सुविधा आम्हाला नाहीये. आणि सगळ्या व्यवस्थांवरचा, राज्यकर्त्यांवरचा सुद्धा विश्वास हा शेतकऱ्यांचा उडालेला आहे. म्हणून या स्टेजला तिथला शेतकरी आलेला विचार करायला. त्यांचं थोडंसं तुपकर साहेबांना मला काय म्हणायचंय ते त्यांनी समजून घेतलंय. ते काय समजून घेतलं मला माहित नाही, पण माझं त्याच्या मागचं मत असं होतं की माझा जन्म कुठं होणार, तो जिरायत भागात होईल, बागायत भागात होईल, पाणी असेल नसेल, प्राप्त परिस्थितीतून आपण काढू शकतो, एवढंच माझं मत आहे. त्याच्याविषयी त्यांच्या मनात काही गैरसमज असेल तर तो दूर करावा. शेतकऱ्याचा मी प्रतिनिधी आहे, मी शेतामध्ये राहतो. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या जनावरांचा त्रास आहे. माझ्या घराच्या आजूबाजूने बिबटे फिरतात, पूर्वी डुकरं फिरायचे, शेतीचं नुकसान करायचे. बिबटे आल्यानंतर डुकरं संपली, आता बिबट्याचं धोका लोकांना आहे. तरी सुद्धा शेवटी ग्रामीण भागातील हे प्रश्न आहेत आणि त्याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. नक्की पुढच्या काळामध्ये सकारात्मक निश्चितपणे आपला वेळ संपलेला, आपला आपण थांबवू शकणार नाही, न थांबणारा विषय. एक सेकंद. बिबट्या पुरतो, 500 रुपयांचा कळप पुरत नाही. त्याची उत्पत्ती इतकी मोठ्या प्रमाणात आहे की 500, 1000 रुई असे एका महिन्यात तयार होतात. काही ठिकाणी त्याचा विषय असेल, काही ठिकाणी गवे असेल, काही ठिकाणी हत्तींचा सुद्धा विषय येतो कोकणामध्ये. तिकडे ठिकाणी हा विषय त्यामध्ये पण एक मला चांगली साधक बाधक रविकांची आपली चर्चा झाली आजच्या माध्यमातून. एक गोष्ट मला जी जाणवली सगळ्यात चांगली की सगळ्यांनी कुठेही, तुम्ही सगळे शेतकरी नेते आहात, शेतकरी कुटुंबात येणार आहात, सरकारलाच फक्त बचाव करायचा आहे किंवा फक्त भूमिका मांडायची म्हणून झालं नाही. इथे काय गोष्टी चुकतात. म्हणजे अगदी राहुलजी मगाशी म्हणाले की कृषी खात्याचा कारभार कसा चुकीच्या पद्धतीनं चालतोय. सरकारमध्ये बसणारा सरकारी पक्षातला एखादा लोकप्रतिनिधी सांगतो, खरंच महत्त्वाची गोष्ट. आणि म्हणूनच आपण ही चर्चा, आपला जो हा कृषी सन्मानचा जो झी24 असा कार्यक्रम आहे, याचं खरंच मला वाटतं की यश आहे की साधक बाधक चर्चा फक्त होताना आपण कुठली भीडभाड तिथे बाळगत नाही. शेतकरी आपल्या केंद्रस्थानी आहे, त्याच्यासाठी शाश्वत व्यवस्था करणं गरजेचं आहे. शेतकरी टिकला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. जगाचा पोशिंदा जगला तर आपण जगू. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. ही आजच्या काळाची गरज आहे. या शेतकऱ्यांसाठीच, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आणि त्याच्या उपायांबाबत आपण ही चर्चा करतो. आणि म्हणूनच आजच्या या चर्चासत्रामध्ये मांडले गेलेले मुद्दे मला खरंच महत्त्वाचे वाटतात. राजकीय व्यवस्थेमध्ये आजकाल फेक नरेटिव्हची खूप चर्चा होते. त्या फेक नरेटिव्हपेक्षा शेतकऱ्यासाठीचा एक नरेटिव्ह आणि नेक नरेटिव्ह असावा, अशीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अपेक्षा व्यक्त करूया. राहुल कुलजी, रविकांत तुपकरजी आणि सदाभाऊ खोत, तुम्ही या चर्चासत्रात सहभागी झाला, त्यासाठी झी24 तास आणि आमच्या कृषी सन्मान कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.